हाय डियर स्टुडंट्स, महाराष्ट्राच्या SMS टेक अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आपण स्टार्ट केलेला आहे डेटा स्ट्रक्चर. डेटा स्ट्रक्चरचा हा सेकंड लेक्चर आहे. ज्या लेक्चरमध्ये आपण युनिट नंबर 1 स्टार्ट करणार आहे. सोबतच ते युनिट आपण प्रीवियस क्लासमध्ये पाहिलेले आहे. कोणते कोणते युनिट आपल्याला करायचे आहे ते प्रीवियस क्लासमध्ये आपण पाहिलेले आहे. आता आपण चालू करू युनिट नंबर 1. डेटा स्ट्रक्चरचा युनिट नंबर 1 जो आहे त्याचं नाव काय आहे? इंट्रोडक्शन टू डेटा स्ट्रक्चर. तो फक्त 4 मार्काचा आहे. किती मार्काचा आहे? 4. आणि सर्वात छोटा युनिट जर असेल तर तो हाच आहे, ज्याच्यामध्ये बेसिक गोष्ट आहे. डेटा म्हणजे काय आहे ना, कोणते कोणते कीवर्ड्स आहे, कोणते कोणते आयडेंटिफायर्स आहेत है ना, डेटा टाईप्सचे किती प्रकार असतात किंवा डेटाचा किती प्रकार असते, हे सगळं आपण याच्यामध्ये पाहणार. एक वेळा रिवाइज करून घेऊ आपण इकडे की डेटा जो आहे ते डेटा स्ट्रक्चरचे जे युनिट्स आहेत. पहिला युनिट्स आहे इंट्रोडक्शन टू डेटा स्ट्रक्चर 4 मार्क्सचा, सर्चिंग अँड सॉर्टिंग 12 मार्काचा, लिंक लिस्ट 16 मार्क्सचा, स्टॅक 12 मार्क्सचा, क्यूज 10 मार्क्सचा, ट्रीज आणि ट्रीज जो आहे तो 16 मार्क्सचा आहे. हे आपण प्रीवियस क्लासमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी तो व्हिडिओ पण बघितलेला आहे, तरी अजून झोपेतून ते जागे झाले नाही आहे. बरेचसे विद्यार्थी ते पाहतात, माझं लक्ष असते, ते सीन करतात पण क्लास जॉईन करत नाही. म्हणून उशीर करू नका. जेवढा उशीर करसाल ना तेवढं तुम्हाला अजून लेट होईल, तेवढाच तुम्हाला प्रॉब्लेम जाईल. काही स्टुडंटचे कॉल येऊन राहिले की सर आम्हाला क्लास लावायचा आहे, क्लास जॉईन करायचा आहे. मग काही जण आता क्लासमध्ये बसलेले आहेत पण काही जण अजूनही आलेले नाही आहे. म्हणून जे घरी असतील त्यांनी घरूनच क्लास जॉईन करा, नो प्रॉब्लेम. तुम्ही ऑनलाईन जरी क्लास जॉईन केला तरी चालेल, पण क्लास जॉईन करा. ओके, माझा आवाज क्लिअर आहे का? एकदा सांगा. आशिष, गौरी, ओम, प्रतीक्षा, माझा आवाज क्लिअर आहे का? एकदा चला मग आपण पुढे जाऊ. येस ऑर नो? ओके, चला आता आपण युनिट नंबर 1 स्टार्ट करू. युनिट नंबर 1 चं नाव काय बघा. युनिट नंबर 1 या आपल्या नोट्स आहेत, त्याच्यामध्ये आपण पाहणार आहे युनिट नंबर 1. ठीक आहे, इंट्रोडक्शन टू डेटा स्ट्रक्चर. इंट्रोडक्शन टू डेटा स्ट्रक्चर. डेटा स्ट्रक्चर काय आहे आणि हा जो डेटा स्ट्रक्चर आहे तो कसा काम करते, याच्यामध्ये काय काय असते, तेच या सब्जेक्टचं नावही आहे, या युनिटचं नाव आहे. त्याच्यामध्ये आपण डेटा स्ट्रक्चरचं काय करणार आहे, इंट्रोडक्शन घेणार आहे. आता इथं डेटा म्हणजे काय हे तुम्हाला मी काल सांगितलं होतं, तरी एकदा रिपीट करतो. डेटा म्हणजे काय होते. आता इथं जर समजा आपण इमेज केली सर्च, तर डेटाची इमेज तुम्हाला अशा पद्धतीने दिसणार. तुम्ही जर सर्च करसाल आणि तुम्हाला माहित आहे आताच्या स्थितीमध्ये डेटा आहे, डेटा सायन्स आहे, बिग डेटा आहे. ठीक आहे, अजून तुम्हाला डेटा दाखवतो मी. हे सगळे डेटा आहे आपण पाहून राहिलो इथं. आता इथं जो दिसून राहिला जो डेटा आहे त्या डेटाचा फॉर्मॅट काय माहिती आहे काय? 101010 च्या फॉर्मॅट. हा डेटा कोणता असते त्याला म्हणतो आपण काय? बायनरी डेटा. कोणता डेटा? हा बायनरी डेटा आहे. मग सांगा बरं बायनरी डेटाचं काम काय असते? कुणाल काय असते बायनरी डेटाचं काम? हा बायनरी डेटा जो आहे तो आपण जे बोलतो ना, आपण जे लिहितो ना, ते कम्प्युटर सिस्टीम काय करते? बायनरी मध्ये कन्वर्ट करते. त्याला आपण काय म्हणतो? डेटा. तर हा एक प्रकारचा एक काय कम्प्युटर कन्वर्ट करते त्याला, तर हा एक प्रकारचा काय डेटा आहे, याला आपण बायनरी डेटा म्हणतो. दुसरा जो डेटा आहे, दुसरा डेटा जर आपण कन्सिडर केला तर दुसरा कोणता डेटा आहे? तर हा इथं याच्यामध्ये फक्त तुम्हाला मिक्सिंग दिसून राहिली. कोणाकोणाची मिक्सिंग दिसून राहिली लक्ष द्या रे. कोणाकोणाची मिक्सिंग दिसून राहिली तर याच्यामध्ये पहा काही गोष्टी तुम्हाला दिसून राहिल्या. हे जे दिसून राहिलं ना हे काय डिजिट्स. डिजिटला आपण काय म्हणतो? नंबर. डिजिटला काय म्हणतो? नंबर. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये ई आहे, ए आहे, तर हे काय झाले? अल्फाबेट. ठीक आहे, हे काय झाले? अल्फाबेट्स. हे अल्फाबेट्स आहे. काही याच्यात स्पेशल सिम्बॉल तुम्हाला दिसून राहिले. स्पेशल सिम्बॉल म्हणजे डॉट, सेमिकोलॉन आहे ना, हे काय स्पेशल सिम्बॉल आहे. हे स्पेशल सिम्बॉल आहे. मग या सगळ्यांचं एकत्रीकरण, या सगळ्याचं काय कलेक्शन, या सगळ्याचं कलेक्शन म्हणजे होते काय? ओनली डेटा.
डेटा म्हणजे काय? द कलेक्शन ऑफ नंबर्स, अल्फाबेट्स अँड स्पेशल सिम्बॉल कंबाईन टू रिप्रेझेंट इन्फॉर्मेशन. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जर समजा आपण एकत्रित केल्या तर एकत्रित केल्यानंतर जे बनते त्याला आपण काय म्हणतो? डेटा. कारण डेटा स्ट्रक्चरला समजण्यासाठी सगळ्यात पहिले काय माहित पाहिजे? डेटा काय असते ते माहित पाहिजे. जर तुम्हाला माहितच नाही डेटा काय आहे तर ते समजणारच नाही की याच्यामध्ये डेटा स्ट्रक्चर म्हणजे काय. आता एक दुसरे उदाहरण, एक डायग्राम दिलेला आहे डेटाची. तर हा डेटा सायन्स तुम्हाला माहित आहे आता सध्या 2024-25 म्हणजे इतका क्रेज वाढलेला आहे, इतका क्रेज की हद से ज्यादा. सांगा बरं कशाचा? डेटा सायन्सचा. नाव ऐकलं असेल ना, डेटा सायन्स. हे डेटा सायन्स काय आहे? हे डेटा सायन्स एक ब्रांचेस आहे डायरेक्टली. डेटा सायन्स, डेटा सायन्स म्हणजे काय? विज्ञान. कोणाचं? डेटाचं विज्ञान. म्हणजे जो डेटा असते त्याचं विज्ञान. विचार करा, डेटा सायन्स नावाची ब्रांचेस उघडली, त्याच्यात वेगवेगळे सब्जेक्ट. म्हणजे डेटावरती अनालिसिस करणं, डेटावरती रिसर्च करणं, डेटावरती स्टडी करणं, हे सगळंच्या सगळं कशामध्ये? ते डेटा सायन्समध्ये. आता पॉलिटेक्निक मध्ये पण ब्रांच निघाली आपल्या डेटा सायन्स नावाची. अजून एक ब्रांच आहे AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. अजून एक ब्रांच आहे AIDS, है ना, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स. या सगळ्या ब्रांचेस ज्या आहेत ह्या एकदम क्रेज. आता सध्या खूप जास्त याचं मार्केट चालू आहे. ज्याही विद्यार्थ्याला फोन करावा, काय बा कोणती ब्रांच घेणार आहे? सर AI पाहिजे म्हणते, अजून डेटा सायन्स पाहिजे म्हणते. आता IT सिव्हिल विसरूनच चालले लोक. आता या ब्रांचच्या मागे लागले, कारण की या ब्रांच मध्ये विज्ञान आहे. म्हणजे डेटामध्ये ऍक्च्युअली काय, डेटा कसा काम करते हे सगळं सगळं याच्यामध्ये असते. म्हणून त्या डेटा सायन्स त्या सब्जेक्टला आपण म्हणतो. तर डेटाची डेफिनेशन तुम्हाला समजली असेल. डेटाची डेफिनेशन काय आहे ना. तर आता आपण पुढं जाऊ आपल्या याच्यावरती. नेक्स्ट जो आहे आपण आपले PDF ओपन करू, ज्याच्यामध्ये आपण पाहणार आहे याची डेफिनेशन. कोणाची? डेटाची डेफिनेशन. डेटा म्हणजे काय? तर तुम्हाला मी सांगितलं की डेटा जर समजा आपण काही लिहिलं असलं किंवा तुम्ही जर समजा काही पाहिलं तर त्याला आपण काय म्हणतो? डेटा म्हणतो. बघा आता डेटा म्हणजे काय? मी तुम्हाला म्हटलं मिक्सिंग. कोणाकोणाची मिक्सिंग असते? तर मिक्सिंग असते बघा, कोणाकोणाची मिक्सिंग असते. डेटाची डेफिनेशन जे एक्झाम मध्ये तुम्हाला लिहायचं आहे, हे सगळे नोट्स त्या एक्झाम मध्ये लिहायचे तेच सांगून राहिलो मी, तेच समजून सांगून राहिलो. क्वेश्चन आहे तुमच्याकडे, व्हॉट इज डेटा? कोणी लिहून देणार नाही, आपल्याकडे क्वेश्चन आन्सर मध्ये असते. म्हणजे असाच क्वेश्चन एक्झाम मध्ये येणार. डेटा म्हणजे काय असते? कलेक्शन असते. कोणाकोणाचं आहे? नंबर्सचं. नंबर्स कोणते कोणते आहे? 0 to 9. ठीक आहे. आता 0 to 9 याच्या कॉम्बिनेशन मध्ये बनणारे 1 2 म्हणजे 12 100 याच्या कॉम्बिनेशन बनणारे सगळे नंबर्स. पहिला. दुसरा आहे अल्फाबेट्स. आता अल्फाबेट्स कोणते कोणते असतात? A to Z आणि स्मॉल a to स्मॉल z, है ना. A to Z आणि स्मॉल a to स्मॉल z हे अल्फाबेट्स. आणि स्पेशल सिम्बॉल तर काही सांगायची गरज नाही. स्पेशल सिम्बॉल कोणते कोणते आहे तुम्हाला दाखवून देतो मी. स्पेशल सिम्बॉल जे आहेत ते स्पेशल सिम्बॉल म्हणजे याच्यामधले जे स्पेशल सिम्बॉल आहेत ते याच्यामध्ये जे दिसणार तुम्हाला ते सगळे, हे सगळे जे दिसून राहिले ना, हे काय? स्पेशल सिम्बॉल आहे. काय? @ आहे, हॅश आहे, डॉलर आहे, है ना. त्याच्यानंतर आहे अंडरस्कोर आहे, मायनस आहे, प्लस, हे सगळेच्या सगळे काय आहे? स्पेशल सिम्बॉल आहे. याच्यामध्ये दिलेलं आहे बघा. हा पण डेटाच आहे. काय रिप्रेझेंट करून डेटा? सगळ्यात पहिले आहे अल्फाबेट्स, दुसरा डिजिट्स, ठीक आहे, अल्फाबेट डिजिट, आणि तिसरा काय आहे? स्पेशल सिम्बॉल. मग या सगळ्यांचं काय होते? कॉम्बिनेशन होते, कलेक्शन होते. आणि सगळ्याचं कलेक्शन झालं रे झालं तर तुम्हाला हा कंबाईन करते आणि काय रिप्रेझेंट करते? इन्फॉर्मेशन. इथं जर समजा एक लाईन तुम्हाला दिसून राहिली तर ही लाईन लिहिलेली आहे अल्फाबेटमध्ये, काही त्याच्यामध्ये डिजिट येऊ शकते, स्पेशल सिम्बॉल येऊ शकते, खाली दिलेलं आहे. मग हे एक लाईन तुमच्या समोर जर समजा प्रेझेंट करून राहिली तर एक माहिती तुम्हाला देऊन राहिली, एक इन्फॉर्मेशन तुम्हाला देऊन राहिली की हे डेटाची डेफिनेशन आहे. आणि हे डेटाची डेफिनेशनच तुम्हाला इन्फॉर्मेशन देऊन राहिली. यालाच आपण काय म्हणतो? डेटा. समजला की नाही? हा. तर आपण डेटा पाहिलं आणि डेटाची डेफिनेशन पाहिली. तर एक्झाम मध्ये जर व्हॉट इज डेटा आलं तर तुम्हाला लिहायचं आहे डेटा. बाकीच्यांना समजून आलं की नाही? ओम, प्रतीक्षा, शिवानी, तेजस बोलत चला. यस ऑर नो? लक्षात आलं का? माझा आवाज तुमच्यापर्यंत येत आहे की नाही? अरे बोलत चला. माझा आवाज तुमच्यापर्यंत येत आहे की नाही? यस ऑर नो?
आवाज चालला नाही वाटते. प्रतीक्षा, ओके येत आहे. थोडासा उशिरा जात असेल येत असेल. ओके ठीक आहे. आता डेटाचे दोन प्रकार आहे. ठीक आहे, डेटाचे दोन प्रकार आहे. डेटाला आपण जर समजा कन्वर्ट केलं त्याच्यामध्ये दोन आहे, क्वालिटेटिव्ह आणि एक क्वांटिटेटिव्ह. एक क्वालिटेटिव्ह आणि एक क्वांटिटेटिव्ह. क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह मध्ये काय फरक आहे पहा, लक्ष द्या. डेटा हे दोन प्रकारामध्ये पण कॅटेगरीज जाते. एक आहे ऑटोमिक आणि कंपोजिट डेटा. जसं क्वालिटेटिव्ह आहे क्वांटिटेटिव्ह तसं ऑटोमिक आहे आणि कंपोजिट डेटा आहे. आता इथं ऑटोमिक डेटा म्हणजे काय होते, हा डेटा नॉन डिकम्पोजेबल एंटिटी आहे, म्हणजे याला डिकम्पोज करू शकत नाही. म्हणजे कसं, फॉर एक्झाम्पल जर समजा एक नंबर आहे, तो कोणता नंबर आहे 458 म्हणजे 452. ठीक आहे, 452 हा नंबर आहे. याला आपण डिवाइड जर केलं असं तर काय होणार, याचं मिनिंग चेंज होणार. दुसरं उदाहरण घेतो, जसं 622. ठीक आहे, आता तुम्हाला जर वाचायला सांगितलं की हा नंबर किती आहे, तर तुम्ही सांगाल ऑब्विसली काय सर हा 622 आहे किंवा 622 आहे. पण तुम्हाला जर समजा मी असे नंबर दिले 6,2,2 काय झालं, तुम्ही याला कसं वाचाल, 6,2,2 याला 622 वाचाल का नाही. म्हणजे ऑटोमिक डेटा हा असा डेटा आहे की ज्या डेटाला, लक्ष द्या काय म्हणलो मी, ऑटोमिक डेटा हा असा डेटा आहे की ज्या डेटाला जर समजा आपण सेपरेट केलं डिवाइड केलं तर त्याचं मिनिंग काय होते, चेंज होते. याचं मिनिंग काय होते, चेंज होते. याला आपण ऑटोमिक डेटा म्हणतो. लक्षात आलं, ऑटोमिक डेटा म्हणजे काय, असा डेटा ज्या डेटाला तुम्ही सेपरेट लिहिलं त्याचं मिनिंग चेंज होते. आता कंपोजिट डेटा म्हणजे काय, मग आता समजा मी म्हटलं की 7 जुलै 2025, 7 जुलै 2025, पण मी याला असं लिहिलं 7/7/2025. मी याला असं लिहिलं 7.7. ठीक आहे, 7.7/2025. ठीक आहे, त्याच्यानंतर 7. ठीक आहे, .7.25. आता मला सांगा याचं मिनिंग प्रत्येकाचं मिनिंग चेंज होऊन राहिलं का, नाही, सेम आहे. असा डेटा ज्या डेटाला आपण वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये जरी लिहिलं तरी त्या डेटाचं मिनिंग जसंच्या तसंच राहते. हा डेटा वाचल्याबरोबर तुम्हाला कंपोजिट वाटत आहे. कंपोजिट म्हणजे असा डेटा ज्याला तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं लिहा, त्याचं मिनिंग चेंज होत नाही. अशा डेटाला आपण काय म्हणतो, कंपोजिट डेटा. समजला. मग ज्याचं मिनिंग चेंज होते त्याला आपण काय म्हणतो, ऍटोमिक डेटा. कोणता डेटा, ऍटोमिक डेटा. आणि ज्याचं मिनिंग चेंज होते तो, आणि ज्याचं मिनिंग चेंज होत नाही त्याला सेपरेट जरी केलं तर त्याला आपण कोणता डेटा म्हणतो, कंपोजिट डेटा. समजलं का. तसे हे डेटा दोन प्रकारचे आहे. ह्या डेफिनेशन आहे डेटाच्या, पण तुम्हाला लक्षात आलं असेल ऑटोमिक डेटा म्हणजे आणि कंपोजिट डेटा म्हणजे काय होते. त्याच्यानंतर पुढचं आपण पाहणार आहे ऑटोमिक डेटा आणि कंपोजिट डेटा. ऑटोमिक डेटा आणि कंपोजिट डेटामध्ये जस्ट आपण पाहिलं एक एक्झाम्पल ऑटोमिक डेटा आणि कंपोजिट डेटाचा. आता इथं हा डेटा आपण घेतला होता प्रिव्हियस याच्यामध्ये स्लाइडमध्ये. त्याच्यानंतर पुढचा आपण डेटा पाहणार आहे. थोडा स्लाइडला वेळ लागते, परत आपण ऑन करू. तर आता आपण ऑटोमिक डेटा आणि कंपोजिट डेटाचे एक्झाम्पल घेतलेले आहे. मग आता एक एक्झाम्पल तुमच्या समोर ठेवतो मी, ते सांगा. जर समजा मी म्हटलं 252 आणि याला असं लिहिलं 2, 5 and 2. सांगा कोणता डेटा आहे हा, आन्सर द्या. ऑटोमिक आहे की कंपोजिट आहे, ऑटोमिक आहे ना. जर मी असं म्हटलं की 25 जुलै 2026 आणि याला असं लिहिलं 25-26
07.25 हा कोणता डेटा आहे? कंपोजिट डेटा आहे. कोणता डेटा आहे? कंपोजिट डेटा. हे समजलं पाहिजे की डेटा जो आहे तो डेटा वेगवेगळ्या पद्धतीचा असतो आहे ना, वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये असतो, तोच आपला हा डेटा आहे. ठीक आहे. तर हा जो डेटा आहे तो आपण पाहून राहिलो कंपोजिट डेटा आहे. कोणता डेटा आहे? कंपोजिट डेटा. नेक्स्ट पुढचा आपण पाहणार आहे पुढचा टॉपिक. थोडीशी जी स्लाइड अपलोड झाली नाही आहे, ह्या स्लाइडला अपलोड व्हायसाठी थोडासा वेळ लागते. तर डेटा स्ट्रक्चर हा असा सब्जेक्ट आहे ज्या सब्जेक्टमध्ये पहिला युनिट सोडून द्या, पहिला युनिट 4च मार्काचा आहे. किती मार्काचा आहे? 4 मार्काचा. ज्याच्यामध्ये फक्त आणि फक्त काय? थेरी आहे. काय? थेरी आहे. तर हे थेरी 4 मार्काची 8 पेजेसची आहे. मी आता जर समजा हे ओपन नसेल होत तर मग आपण दुसऱ्या इकडून ओपन करू, कारण आपल्याकडे खूप सारे मार्ग आहे. हा याच्यावरती बोर्डवरती ओपन नसेल होत तर इथं आपल्याकडे अवेलेबल आहे. ठीक आहे. इकडे 10 मिनिट्स. युअर मीटिंग विल एंड इन 10 मिनिट्स. बरं, 40 मिनिटं झाली काय? ओके, ठीक आहे. ओके ओके, मीटिंग हे होऊ शकते, बघू आपण. चला लक्ष द्या. तर आता आपण कुठपर्यंत आलो होतो? कंपोजिट डेटा. ठीक आहे. डेटाची डेफिनेशन याच्यात दिलेली आहे. भरपूर डेटाचे डेफिनेशन दिलेले आहे. दुसरे डेफिनेशन डेटा दिलेले आहेत बघा. अजून याच्यामध्ये डेफिनेशन दिलेले आहे कोणत्या कोणत्या, लक्ष द्या. एक्स्ट्रा डेफिनेशन नोट्समध्ये दिलेले आहे. तुम्ही याच्या नोट्समध्ये वाचू शकता. या नोट्स सगळ्या फ्रीमध्ये तुम्हाला भेटणार आहे. आपल्या सुविधा वगैरे सगळं मी ग्रुपवर टाकलेलं आहे. तुम्ही तुमच्या फ्रेंड्सलाही सांगा. अदर महाराष्ट्रातील कोणतेही कॉलेजचा स्टुडंट असो, हॉस्टेलचा स्टुडंट असो, का घरचा स्टुडंट असो, का बाहेरचा स्टुडंट असो, पॉलिटेक्निकचा, त्याच्यापर्यंत इन्फॉर्मेशन जाऊ द्या, हा व्हिडिओ जाऊ द्या. व्हिडिओ जिथपर्यंत त्याच्यापर्यंत जात नाही तिथपर्यंत त्याचे लक्ष देणार नाही. आता अजून डेटा म्हणजे काय? इट कॅन कम इन व्हेरियस फॉर्म इन्क्लुडिंग नंबर, टेक्स्ट, इमेज, साऊंड. इथे पहा इमेजेस, जेवढे इमेजेस असतील, साऊंड म्हणजे आवाज, ऑडिओ, हा पण काय डेटा आहे. व्हिडिओ पण तुमचा डेटा आहे. अँड ऑफन यूज टू सपोर्ट द डिसिजन मेकिंग, रिसर्च, व्हेरियस ऍप्लिकेशन फील्ड लाईक सायन्स, बिझनेस अँड टेक्नॉलॉजी. डेटा कुठं कुठं यूज नाही होत, सायन्स मध्ये यूज होते, टेक्नॉलॉजी मध्ये यूज होते है ना. आणि त्याच्यानंतर टेक्नॉलॉजी नंतर बिझनेस मध्ये सुद्धा डेटाचा यूज करते. डेटाचा यूज करूनच बिझनेस होते. कसा? माझा डेटा जर हॅक केला ना तर मी हॅकर पाशी जातो, आहे की नाही. माझा डेटा जर हॅक केला, मी हॅकर पाशी जातो ना, हॅकरला म्हणतो की माझा डेटा हॅक केलेला आहे. तो म्हणते 1 लाख रुपये दे, फिर बाद में मैं कर देता हूं, असा म्हणते तो. म्हणजे डेटावरून बिझनेसही करता येते. दुसरा, डेटा विकतात लोक. आता बरेचसे स्टुडंट मी पाहतो, मला रिक्वेस्ट टाकतात, सर मला फक्त नोट्स पाहिजे. म्हणजे कॉलेजमध्ये शिकवतात पण नोट्स पाहिजे सर, तुमच्या नोट्स एकदम इझी आहे. म्हणजे डेटा मागतात ते, पण सॉफ्ट कॉपी मध्ये पाहिजे, कारण की ते औरंगाबाद, नागपूर, पुणे इकडून कॉल करतात. तर मग त्यांना इथून पाठवा लागते. मग त्याचे पैसे ते आपल्याला देतात. ठीक आहे. नोट्सचे पैसे आपल्याला देतात. म्हणजेच काय झाला, डेटा आपण त्याला काय केला, विकला है ना. तर हा डेटा बिझनेस करून लागला. डेटा बिझनेस मध्ये पण कामात येते. डेटा एक ऑर्गनाइज फॉर्म मध्ये असते आणि तो कुठं स्टोअर होते माहिती आहे काय? डेटाबेस मध्ये. डेटाबेस म्हणजे होते मेमरी, आणि आपण जोही डेटा घेतो तो डेटा मेमरी मध्ये स्टोअर करतो. कुठं स्टोअर करतो? मेमरी मध्ये स्टोअर करून देतो, जो एका स्पेशलाइज फॉर्मॅटमध्ये ऑर्गनाइज असते, स्टोअर असते. त्याच्यानंतर हा स्ट्रक्चर असते, अनस्ट्रक्चर असते. स्ट्रक्चर आणि अनस्ट्रक्चर म्हणजे काय? जसं 2 दुकानदार आहे, एक ए आहे आणि एक बी आहे. ए काय करते? किराणा दुकान दोघांकडे, ए कडे आणि बी कडे. ठीक आहे. एक ए आहे आणि एक बी आहे. हे 2 दुकानदार आहे, शॉपकीपर आहेत. मग आता याच्याकडे किराणा आहे, याच्याकडे किराणा आहे. यानं किराणा आणला आपला मोठा होलसेल, गहू आणले, तांदूळ आणले, जे काही असेल, चॉकलेटचे असेल, चिवडा आणला असेल तो आणला. बी नाही आणला, दोघांनी आणला, सोबत आणला. हा काय करते? हा बी काय करते? इकडे दानोफान करून टाकते. दानोफान म्हणजे दुकानामध्ये टाकून देते माल, कुठेही, नंतर पाहू म्हणते काय करायचं. पण हा काय करते? ए एवढा हुशार असते की ए काय करते? हा ए जो सामान आहे दुकानामधला त्याच्यावरती नंबर टाकते आणि तिथे नाव लिहिते की याच्यामध्ये गहू आहे, याच्यामध्ये तांदूळ आहे, याच्यामध्ये ज्वारी आहे. ठीक आहे. आणि अशा बॉक्स मध्ये ऑर्गनाइज करून ठेवून देते. कोण? ए, है ना. मग हा
तर हा एक ऑर्गनाइज करून ठेवते आणि हा जो आहे अनऑर्गनाइज फॉर्मॅट मध्ये ठेवते. तर मला सांगा, जर समजा सुपेश गेला दुकानात, या तर सुपेश जर दुकानात गेला तर सांगा, या दुकानातून लवकर वापस येईल का या दुकानातून लवकर वापस येईल? ए का बी? ए मधून. काऊन? कारण की ए मध्ये गेल्यानंतर इथून जे सामान भेटल, जे काही वस्तू भेटल ते लवकर भेटल. कारण हा पटकन म्हणते. आता सुपेशने म्हटलं की 3 किलो साखर पाहिजे, तर डायरेक्ट इथून 1 नंबर मधून काढते, मोजते देऊन देते. तेच जर कुणाल जर या दुकानात गेला तर हा 1 घंटा इथंच थांबाल, हा 15 मिनिटात निघून जाईल, है ना. म्हणजेच काय की हा आहे स्ट्रक्चर फॉर्मॅट आणि हा आहे अनस्ट्रक्चर फॉर्मॅट. समजला? स्ट्रक्चर फॉर्मॅट मध्ये जर डेटा असेल तर तो डेटा एकदम स्पीड मध्ये काम करते, लवकर काम होते, कमी वेळेत लवकर फास्ट काम करते. आणि हे कोण ऑर्गनाइज करते? डेटा स्ट्रक्चर. स्ट्रक्चर हा डेटाला ऑर्गनाइज करण्याचं काम करते, डेटाला एका स्पेसिफिक वेनं ठेवण्याचं काम करते. आता सध्या पहिला युनिट चालू आहे, त्याच्यामध्ये पूर्ण थेअरीच आहे. ठीक आहे. पहिल्या युनिटमध्ये टोटल थेअरी आहे. पहिला युनिट फक्त 4 मार्काचा आहे, 8 पेजेसचा आहे युनिट आहे. तर तुमच्या लक्षात आलं असेल स्ट्रक्चर आणि अनस्ट्रक्चर. चला पुढचा क्वेश्चनवर जाऊ आपण. नेक्स्ट क्वेश्चन पहा. पुढचा क्वेश्चन काय म्हणते? नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊ आपण. व्हॉट इज डेटा स्ट्रक्चर? हे सर्वात महत्वाचं आहे ना. डेटा स्ट्रक्चर म्हणजे काय? तर स्ट्रक्चर आणि डेटा स्ट्रक्चर मध्ये तुम्हाला आता डिफरन्स सांगितलेला आहे. एक ए असते, एक बी असते. आणि त्याच्यामध्ये ए न जर समजा एका स्पेसिफिक ऑर्गनाइज मध्ये डेटा जर समजा एका स्पेसिफिक वे न ऑर्गनाइज करून ठेवला तर तिथून काम काय होऊ शकते? फास्ट होऊ शकते. मग तेच डेफिनेशन इथं डेटा स्ट्रक्चरची आहे. काय डेफिनेशन? लक्ष द्या. Data structure is a specialized format for organizing and storing data in a computer memory. एक स्पेशलाइज फॉर्मॅट आहे. जसं दुकानदाराची गोष्ट सांगितली, येणं काय केलं? रॅक बनवली. ठीक आहे. अशी रॅक बनवली आणि त्या रॅक मध्ये असे खाचे तयार केले, ब्लॉक तयार केले आणि त्या ब्लॉक मध्ये इथं तो वेगवेगळं सामान ठेवते. मग यानं काय केलं माहिती आहे काय? इथं एक स्ट्रक्चर बनवलं आणि त्या स्ट्रक्चर मध्ये त्यानं त्याचा डेटा ठेवला. म्हणजे त्यानं त्याच्या वस्तू ठेवल्या. चॉकलेटची बरणी असेल, चिवड्याची बरणी असेल, ब्रेडची बरणी असेल, जे काही असेल ते सगळं त्यानं एका स्ट्रक्चर फॉर्मॅट मध्ये लावलं. स्ट्रक्चर म्हणजे हा अशा प्रकारची डायग्राम, अशी डिझाईन, आणि त्या डिझाईन मध्ये यानं काय केलं? हा डेटा ऑर्गनाइज केला. तसं याच्यामध्ये आपलं स्ट्रक्चर आहे. स्ट्रक्चर कोणता आहे? ॲरे नावाची गोष्ट ऐकली की नाही? ॲरे गोष्ट ऐकली की नाही? ॲरे इज द कलेक्शन ऑफ सिमिलर टाइप्स ऑफ एलिमेंट्स. किराणा दुकान आहे, किराणा दुकानामध्ये किराणाचं सामान राहील, दुसरं कोणते राहते काय? नाही. पंक्चरचं सामान राहील किराणा दुकानामध्ये? नाही. ठीक आहे. टायर ट्यूब भेटतील का किराणा दुकानामध्ये? नाही. म्हणून ॲरे इज द कलेक्शन ऑफ सिमिलर टाइप ऑफ एलिमेंट्स आणि हा डेटा स्ट्रक्चर आहे. लक्षात ठेवा. डेटा स्ट्रक्चर म्हणजे हे असं स्ट्रक्चर आहे ज्याच्यामध्ये सगळेच्या सगळे एलिमेंट सारखे असतात. आता ॲरे तुम्हाला माहिती आहे असं असते आणि ॲरे मध्ये एलिमेंट जे आहेत ते कसे स्टोअर होतात? 1 2 3 4. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्ही ए लिहू शकत नाही. हा एक स्ट्रक्चर आहे. हा एक स्पेसिफिक फॉर्मॅट मध्ये. हाच करून घेतला मी. स्ट्रक्चर तर खूप आहे. स्टॅक आहे, क्यू आहे, ट्री आहे ना, लिंक लिस्ट आहे. स्ट्रक्चर तर खूप सारे आहे. पण तुम्हाला कोणता स्ट्रक्चर माहिती आहे तर तो आहे ॲरे. आणि ॲरेचा तुम्ही ऑलरेडी यूज केलेला आहे ना. ॲरे इज द कलेक्शन ऑफ सिमिलर टाइप्स ऑफ एलिमेंट्स. याच्यामध्ये तुम्ही 4.6 लिहू शकत नाही. 4.6 तुम्ही लिहू शकत नाही. याच्यामध्ये तुम्ही फक्त आणि फक्त सेम टू सेम डेटा लिहू शकतो. तो पण एक डेटाचं स्ट्रक्चर आहे. याला डेटाचं स्ट्रक्चर म्हणतो आपण. की डेटाचं स्ट्रक्चर असं असणार की त्याच्यामध्ये एका स्पेसिफिक फॉर्मॅटमध्ये डेटा असणार. आता याच्यामध्ये आपण वेगवेगळे फॉर्मॅट पाहू. वेगवेगळे फॉर्मॅट म्हणजे कसे? लक्ष द्या. सगळ्यात पहिला तुम्हाला जर म्हटलं मी डेटा स्ट्रक्चर मधला तयार करायसाठी, ठीक आहे, लक्ष द्या इकडे. तुम्हाला जर म्हटलं तुम्हाला तयार करायचं, याच्यामध्ये व्हाईट कलर मध्ये लिहितो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे. आता आपण डेटा स्ट्रक्चर बनवलं ॲरे. ठीक आहे. तर ॲरे मध्ये टाईप कोणते आहेत? त्या ॲरे मध्ये आपण टाईप लिहितो इंटिजर टाईपचा, कॅरेक्टर टाईपचा आणि फ्लोट टाईपचा, है ना. हे काय? डेटा टाईप. मग आता जर समजा तुम्ही असं लिहिलं आणि तुम्ही त्याच्यामध्ये असं लिहिलं इंट ए ऑफ 5, याचा अर्थ काय होते? सुपेश काय होते याचा अर्थ? याचा अर्थ होते
की हा इंट ए लिहिला तर ए मध्ये येणारे सगळेच्या सगळे एलिमेंट कोणत्या प्रकारचे असतील, इंटिजर प्रकारचे असतील. याच्या व्यतिरिक्त कॅरेक्टर फ्लोट याच्यामध्ये अलाउड होणार नाही. जसं फॉर एक्झाम्पल इथे ॲरे बनवला आपण, हे बॉक्स बनले तुमचे, ठीक आहे. 1 2 3 4 5 हा ए ऑफ 0, हा ए ऑफ 1, हा ए ऑफ 2, बोला चला, हा ए ऑफ 3, हा ए ऑफ 4. ओके. आता याच्यामध्ये येणारे एलिमेंट तुम्हाला जर ठेवायचं असेल तर एलिमेंट ठेवण्यासाठी तुम्ही इथं ठेवसाल एलिमेंट्स. जसं फॉर एक्झाम्पल इथं तुम्ही ठेवसाल 10, इथं ठेवसाल 20, इथे ठेवसाल 30, इथे ठेवसाल 40. ठीक आहे. आता जर समजा कुणाल मी जर समजा इथं ए लिहिला तर सांग बरं चालेल का? नाही चालणार, बिकॉज याच्यामध्ये एलिमेंट्स आपण काय होते लिहिलेलं आहे, इंटिजर. तर हा डेटाचा एक प्रकार आहे, डेटा स्ट्रक्चरचा प्रकार आहे की या स्ट्रक्चरमध्ये हेच एलिमेंट चालतील, दुसरे एलिमेंट चालणार नाही. मग सुपेश सांग बरं, इथं जर समजा मी 9.6 लिहिलं तर हे चालेल का? नाही, कारण ह्या डेटा स्ट्रक्चर म्हटलेलं आहे आपण इंटिजर टाईपचं असते हा डेटाचा स्ट्रक्चर. तर इथं आपण काय लिहिणार 50. ठीक आहे. ओके, इथं 50 आहे. त्याच्यानंतर आता पुढचा डेटा स्ट्रक्चर आहे कॅर. पुढचा डेटा स्ट्रक्चर कोणता आहे? कॅर. आता इथं म्हटलेलं आहे आपण कॅर, हा जो आहे कॅर ए किंवा बी घेतला आपण, बी ऑफ 3. ठीक आहे, सेमीकोलन म्हटलं. आता याच्यामध्ये एलिमेंट जे आहेत ते आपण ठेवू. ठीक आहे. त्याच्यामध्ये एलिमेंट किती आहेत? 1 2 3. मग इथे काय येईल? बी ऑफ 0, बी ऑफ 1, बी ऑफ 2 है ना, असे एलिमेंट्स येतील. आणि याच्यामध्ये एलिमेंट लिहिणार आपण 5.6, 7.1, 9.2. बरोबर ना. मग आता जर यस चुकलं, मग काय येणार इथं? यस, कॅर मध्ये लिहिलं तर काय येणार? कॅरेक्टर मध्ये आपण बी ऑफ लिहिलं तर बी ऑफ 0, बी ऑफ 1, बी ऑफ 2. मग याच्यामध्ये एलिमेंट्स कोणते येतात? ए बी सी. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्ही दुसरं काहीच लिहू शकत नाही. 4 नाही लिहू शकत, 9.1 लिहू शकत नाही. तर हे एक डेटा स्ट्रक्चर आहे जो कॅरेक्टर टाईपचा आहे ॲरे मधला. तर इथं आपण सी लिहिला. ठीक आहे. आता तुम्हाला एवढं तर माहित आहे की याला मेमरी किती लागते. सांगा बरं, मेमरी किती लागते? या प्रत्येकाला मेमरी किती लागते कोण सांगते? मेमरी सांगा. इंटिजरला मेमरी किती लागते कोण सांगते? इंटिजरला 2 बाईट प्रत्येकाला किती लागते? 2. मग 2 बाईट. ठीक आहे. इथेही 2 बाईट, इथेही 2 बाईट. ठीक आहे. इथेही 2 बाईट, इथेही 2 बाईट. मग सांगा बरं टोटल किती बाईट झाले? हे 10 बाईट्स. किती बाईट झाले? 10 बाईट्स. इंटिजरचा असा जर डेटा टाईप असेल तर त्याला 10 बाईट लागेल. इथं बघा 1 बाईट, इथेही 1 बाईट, इथे किती आला? 1 बाईट आला. मग याला टोटल डेटा किती झाला याचा? 3 बाईट्स. समजलं इथपर्यंत? आता असा स्ट्रक्चर आहे फ्लोटचा. आता फ्लोटची गोष्ट करू आपण. फ्लोट मध्ये काय होते लक्ष द्या. आपण इथं लिहिलं फ्लोट ए ऑफ 5 किंवा 3 लिहून घेऊ. 4 करू आपण. 4 ए ऑफ 4. ठीक आहे. तर याचे 4 बॉक्सेस पडतील है ना. आणि इथं काय लिहिणार आपण? ए ऑफ 0, ए ऑफ 1, ए ऑफ 2, ए ऑफ 3. ठीक आहे. याच्यामध्ये एलिमेंट्स कोणते असतील मग? 5.6, 5.7, 6.1, 9.11. याच्यामध्ये ए बी सी डी किंवा 1 2 3 चालणार नाही. मग याची मेमरी सांगा बरं कशी येणार? तर याची मेमरी कशी येणार? 4 बाईट, 4 बाईट, 4 बाईट, 4 बाईट. टोटल किती झाले? 16 बाईट. किती झाले? 16 बाईट. तर अशा पद्धतीनं हा स्ट्रक्चर जो ॲरेचा आहे तो काम करते. आणि तुमच्यासाठी काही हे नवीन गोष्ट नाही. ॲरे तुम्ही ऑलरेडी सी लँग्वेज मध्ये शिकलेले आहात है ना. सी लँग्वेज मध्ये तुम्ही ॲरे ऑलरेडी शिकलेला आहे. तर तुमच्यासाठी ॲरेची ही काही नवीन गोष्ट नाही. तर ॲरे मध्ये आपण अशा पद्धतीच्या गोष्टी पाहतो ज्याच्यामध्ये आपण ॲरेला वेगवेगळ्या स्पेसिफिक वे मध्ये काय करतो? ऑर्गनाइज करतो. आता लक्ष द्या, याच्यामध्ये डेटा टाइप्स तुम्ही पाहिला असेल.
डेटा टाइप्स आत्ताच तुम्हाला सांगितलं. सांगा बरं कोणत्या कोणत्या प्रकारचे डेटा टाइप्स तुम्हाला माहित आहे. डेटा टाइप्स एकदम इझी आहे. डेटा टाइपचं काम काय आहे हे तुम्हालाही माहित आहे. सांगा, बोलत चला. किती प्रकारचे डेटा टाइप तुम्हाला माहित आहे. इंट, त्याच्यानंतर काय क्यार, त्याच्यानंतर काय फ्लोट, त्याच्यानंतर काय डबल, झाला. आणि एक वाईड येते, झालं. किती प्रकारचे डेटा टाइप्स आहेत, तर एवढ्या प्रकारचे डेटा टाइप्स आहेत. 1 2 3 4 5 5 टाइपचे डेटा टाइप्स आहेत. ठीक आहे. सी लँग्वेजची गोष्ट करू आपण, कारण डेटा स्ट्रक्चर युजिंग काय सी लँग्वेज. तर सी लँग्वेज यूज करत असताना डेटा टाइप्स एवढ्या प्रकारचे आहे. मग आता हा काय सांगते, हा डेटा टाइप काय सांगते. जर समजा तुम्ही असं लिहिलं इंट ए असं लिहिलं, याचा अर्थ काय होते, हा डेटा टाइप स्पेसिफाय करते की याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा डेटा येणार आहे. बरोबर ना. हा असं सांगते की ए हा एक इंटिजर डेटा टाइप आहे आणि त्याच्यामध्ये येणारा एक नंबर असणार 5 किंवा 6 किंवा 7 किंवा 8, 6 किंवा 7 किंवा 8 हा एक नंबर स्पेसिफाय करून राहिला. याचा प्रकार हा स्पेसिफाय करते, त्याला आपण काय म्हणतो डेटा टाइप म्हणतो. हा एक काय, हा जो आहे हा काय एक व्हेरिएबल आहे. याच्या समोर जो लिहिलेला असते तो काय असते, याचा डेटा टाइप. माहित आहे ना. मग असे कोणते कोणते प्रकार आहेत ते आपण इथं पाहिले. इंट आहे, क्यार आहे, फ्लोट आहे, डबल आहे. याची मेमरी तुम्हाला माहित आहे. याची मेमरी किती लागते 2 बाईट. याची मेमरी किती लागते 1 बाईट. याची मेमरी किती लागते 4 बाईट. आणि डबलची मेमरी किती लागते 8 बाईट. वाईडला मेमरी असते काय 9. समजला. तर हे डेटा टाइप. तर व्हॉट इज डेटा टाइप इथं क्वेश्चन आहे. तर डेटा टाइपची डेफिनेशन पहा. ए डेटा टाइप इज अ टर्म टू स्पेसिफाय द टाइप ऑफ डेटा दॅट व्हेरिएबल मे होल्ड इन अ प्रोग्रामिंग लँग्वेज. म्हणजे ह्या प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये हा जो व्हेरिएबल आहे हा कोणत्या प्रकारचा फ्युचर मध्ये डेटा होल्ड करून ठेवणार आहे हे अगोदरच सांगून ठेवते. त्याला आपण डेटा टाइप म्हणतो. सी लँग्वेज मध्ये पाहिलं होतं. मग आता काही गोष्टी मी तुमच्या समोर लिहितो, तर तुम्ही सांगा मला की हा कोणत्या टाइपचा लिहिणार आहे. जर समजा मी असं लिहिलं, सांगा बरं क्या सी हा काय व्हेरिएबल आहे. सी काय व्हेरिएबल आहे. आता सांगा या व्हेरिएबल मध्ये कोणता डेटा येणार आहे, कॅरेक्टरचा. आता कॅरेक्टर म्हणजे कोणता, ए है ना, बी, ठीक आहे, किंवा कॉमा किंवा नंबर, पण तो सिंगल कोटेशन मध्ये असला पाहिजे. कारण की कॅरेक्टर इज अ कलेक्शन ऑफ अल्फाबेट, स्पेशल सिम्बॉल अँड नंबर. समजलं. तर कॅरेक्टर मध्ये काही युक्ती आणि याच्यासाठी 1 बाईट लागते. किती बाईट लागते 1 बाईट. आता पुढचं जर उदाहरण घेतलं तुमचं तर लक्ष द्या, तो आहे फ्लोट. आणि फ्लोट मध्ये मी म्हटलं एफ. सांगा बरं याच्यामध्ये येणारा डेटा कोणता असणार, फ्लोटिंग. म्हणजे ज्याच्यामध्ये डेसिमल पॉईंट असेल. जसं 6.1 म्हटलं आपण, 9.11 म्हटलं, ज्याच्यामध्ये डेसिमल पॉईंट येतील असे सगळे डेटा टाइप कशामध्ये असतात, फ्लोट मध्ये असतात, है ना. तर इथं आपण क्लिअर केलं की डेटा म्हणजे डेटा टाइप म्हणजे काय आणि डेटा टाइप तुम्ही पाहिले. ठीक आहे. आता एक्झाम मध्ये येणारा क्वेश्चन आहे पुढचा, ज्याचं नाव आहे राईट आणि 4 ऑपरेशन परफॉर्म ऑन अ डेटा स्ट्रक्चर. इथं तुम्हाला त्याचा IMP किती आहे ते समजते. आपल्या नोट्समध्ये तेच ते खासियत आहे की हा क्वेश्चन किती महत्वाचा आहे. विंटर 23 मध्ये आलाय, समर 23 मध्ये आलेला आहे. किती महत्वाचा आहे, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. कोणते क्वेश्चन महत्वाचे आहे हे तुम्हाला मी सांगणार, हे लक्षात घ्या. हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे MSBT च्या दृष्टिकोनातून. MSBT पॉलिटिक्सच्या दृष्टिकोनातून हा किती इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हे याच्यावरून समजते. एकदम सिंपल आहे. आता लक्ष द्या, आपल्याला ऑपरेशन पाहायचे आहे. हे ऑपरेशन किती आहे आणि कोणते कोणते आहे ते आपण इथं आजच्या लेक्चरमध्ये पाहणार. तर ऑपरेशन पाहू. सगळ्यात पहिलं ऑपरेशन जे आहे, थोडंसं मी वरती करतो. पहिलं ऑपरेशन जे आहे कोणतं आहे सांगा बरं. पहिलं ऑपरेशन कोणतं आहे, ट्रॅव्हर्सिंग. आता ट्रॅव्हर्सिंग म्हणजे काय, ट्रॅव्हर्सिंग म्हणजे इच रेकॉर्ड ओनली वन्स. इच रेकॉर्ड ओनली वन्स. आता जसं फॉर एक्झाम्पल 15 ऑगस्ट आहे. 15 ऑगस्टला किंवा 26 जानेवारीला आमच्या स्कूलमध्ये काय करत होते टीचर लोक माहिती आहे काय, पुरं स्कूलमध्ये आल्यानंतर झेंडावंदन झालं की झेंडावंदन झाल्यानंतर आम्हाला एक चॉकलेट देत होते. ठीक आहे. तुम्हाला मिळत होते काय, पार्लेजी
जे 25 पैशाचे चॉकलेट भेटते ते एक चॉकलेट म्हणजे एक पॉकेट आणून देते ते कॉलेजमध्ये आणि ते चॉकलेट प्रत्येकाला देते. पण त्याच्यात कसं लक्ष द्या. समजा एक व्यक्ती आहे, हा दुसरा व्यक्ती आहे, हा तिसरा स्टुडंट आहे, हा चौथा स्टुडंट आहे. ठीक आहे. मग आता ते काय करत होते, एवढे हुशार होते की 1 2 3 4 टीचर इथे येत होता, पहिल्याला चॉकलेट देत होता, याचं काम झालं. याला डबल चॉकलेट मागितली तरी देत नव्हते, झाला एक. दुसऱ्याला चॉकलेट दिली, याचं काम झालं, तू घरी जा म्हणे चॉकलेट घेऊन. तिसऱ्याला चॉकलेट दिली, तू घरी जा. चौथ्याला चॉकलेट दिली, तू घरी जा. म्हणजे यानं काय केलं माहितीये काय, एकाला चॉकलेट दिलं, घरी पाठवलं. एकाला चॉकलेट, त्यानं दुसऱ्यांदा मागितलं, टीचर अजून एक पाहिजे, नाही घरी जा म्हणते. तर बघा प्रत्येकाला त्यांना काय केलं, टीचरनं किंवा मॅडमनं व्हिजिट केलं, चॉकलेट दिलं, घरी पाठवलं. 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 परत कुणालाही चॉकलेट दिलं नाही. तसंच डेटाची ट्रॅव्हर्सिंग होते. डेटाची ट्रॅव्हर्सिंग होत असताना हा पहिला याला व्हिजिट करते, मग नंतर याला डबल व्हिजिट करत नाही. दुसऱ्यांदा याला व्हिजिट करते, नंतर व्हिजिट करत नाही. तिसऱ्यांदा याला व्हिजिट करते, नंतर याला व्हिजिट करत नाही. याला ईच अँड एव्हरी डेटाला फक्त ओनली वन्स मध्ये व्हिजिट करते. यालाच आपण काय म्हणतो, ट्रॅव्हर्सिंग. दिस इज द ऑपरेशन ऑफ डेटा स्ट्रक्चर. हे डेटा स्ट्रक्चरचं ऑपरेशन आहे, याला ट्रॅव्हर्सिंग म्हणतो आपण. काय म्हणतो, ट्रॅव्हर्सिंग. Accessing each record exactly once so that certain item in the record may be processed. म्हणजे एक गोष्ट जर आली तर ते एकच वेळा येणार, त्याच्यानंतर त्याचं काहीच होणार नाही. म्हणजे कसं, जसं इथं मी लिहिलं पहिली लाईन, ही लाईन लिहिली समजा रेकॉर्ड. आता हा रेकॉर्ड लिहिल्यानंतर रेकॉर्ड आपण जसं टाईप करतो ना, हा बायनरी मध्ये कन्वर्ट करते, याला ठेवून देते एका. मग त्याच्यानंतर आता जर समजा कोणाला रेकॉर्ड लिहायचं असेल, तुम्ही दुसऱ्यांदा रेकॉर्ड लिहिलं, दुसऱ्यांदा ठेवून देते. फक्त एवढं आहे की एक वाली गोष्ट एकच वेळा लिहिते, दुसरी वाली गोष्ट एकच वेळा लिहिते, तिसरी वाली गोष्ट एकच वेळा लिहिते, बार बार तो रिपीट करणार नाही. याला आपण म्हणतो ट्रॅव्हर्सिंग. आता आम्ही सध्या दार्जिलिंग फिरून आलो, दार्जिलिंगला फिरायला गेलो होतो. तर जेव्हा आम्ही फिरायला गेलो तेव्हा आम्ही काय केलं माहितीये काय, धबधबा पाहिला मोठा. मग तिथून तो धबधबा पाहिला, तो धबधबा पाहून झाल्यानंतर मग परत दुसऱ्या स्पॉटवर गेलो जिथं बर्फ होता. तिथं गेलो, तिथून मग अजून हिल स्टेशनवर गेलो. तिथं ट्रेन एकदम सगळ्यात 7000 मीटर वरती समुद्र सपाटीपासून तेवढ्या अंतरावरती असते. तर आम्ही काय केलं, एक स्पॉट एकच वेळा व्हिजिट केला, त्याच्यानंतर डबल तिथं व्हिजिट केलं काय नाही. ट्रॅव्हर्सिंग. ट्रॅव्हलिंग आणि ट्रॅव्हर्सिंग वेगळा. ट्रॅव्हलिंग म्हणजे प्रवास करणे, ट्रॅव्हर्सिंग म्हणजे त्या लोकेशनला काय करणं, व्हिजिट करणं. याला ट्रॅव्हर्सिंग म्हणतो आपण. की त्या लोकेशनला व्हिजिट केलं. जसं आम्ही दार्जिलिंगला फिरायला गेलो, तिथं सगळ्यात पहिले आम्ही धबधबा बघितला, तो सोडून दिला. धुवाधार एक धबधबा जबलपूरचा, तो आम्ही बघितला, तर तो सोडून दिला. त्याच्यानंतर तिथं गेलो नाही. मग अजून पुढच्या लोकेशनवर गावाला गेलो, तिथं आम्ही गेलो नाही एक वेळा गेल्यावर. मग अजून दुसऱ्या लोकेशनवर गेलो. याला आपण काय म्हणतो, ट्रॅव्हर्सिंग. विजिट ईच अँड एव्हरी लोकेशन ओनली वन्स. फक्त एकच वेळा त्याला आपण व्हिजिट करतो, नंतर त्याच्याकडे वापस येत नाही. त्यालाच आपण काय म्हणतो, ट्रॅव्हर्सिंग. चला पुढच्या याच्यावर जो आपण नेक्स्ट जो पार्ट आहे, दुसरं कोणतं ऑपरेशन आहे सांगा बरं आता, सर्चिंग. कोणतं ऑपरेशन आहे, सर्चिंग. आता सर्चिंग काही वेगळं सांगायची गरज नाही आहे. सर्चिंग म्हणजे आपण जोही डेटा इथं काय करतो, सर्च करतो. आता समजा याच्यामध्ये या पीडीएफ मध्ये जर पाहिलं तर सर्चिंगचं ऑपरेशन तुम्हाला दिसणार. दुसरं याच्यामध्ये पाहू आपण. आता आपण गुगलमध्ये गेलो तर गुगलमध्ये काय असते, सर्चिंग असते. हे पीडीएफ आहे फॉर एक्झाम्पल. कोणते एक पीडीएफ घेतले आपण समजण्यासाठी. आता कोणते एक पीडीएफ, इंट्रोडक्शन टू डेटा स्ट्रक्चर, हे पीडीएफ ओपनच आहे आपली. तर इथं तुम्हाला काय येते, सर्च बार येते. आणि त्या सर्च बार मध्ये आपण काय करतो, सर्च करतो. त्याला काय म्हणतो आपण, सर्चिंग. सर्चिंग म्हणजेच काय, फाइंडिंग द लोकेशन ऑफ रेकॉर्ड. इथं सर्च बार असा असते. इथं आपण सर्च वरती क्लिक केलं तर इथं आपल्याला काय करावं लागते, लिहायला लागते. आणि तुम्ही जर इथं लिहिलं असं डेटा, तर तुमच्या रिलेटेड डेटा सगळा गुगल देते, पीडीएफ पण देते आणि गुगलमध्ये देते. त्याला आपण काय म्हणतो, सर्चिंग. तर मग सर्चिंगची डेफिनेशन काय, आपण करतो काय एक्झॅक्टली, फाइंडिंग द लोकेशन ऑफ द रेकॉर्ड. तो रेकॉर्ड कुठं ठेवलेला आहे ते सर्च करणारा, त्याला आपण काय म्हणतो, सर्चिंग. जसं उदाहरणार्थ एखादं आपण उदाहरण घेऊ. उदाहरणासाठी आपण
याच्यावरती जाऊ आणि गुगलवरती जाऊ, क्रोमवरती. तर क्रोमवरती गेल्यानंतर इथं आता मला सर्च करायचं आहे. काय सर्च करायचं आहे? जसं फॉर एक्झाम्पल इथे लिहितो मी सर्चिंगच घेऊ. तर मी इथं सर्चिंग करून राहिलो आणि काय सर्चिंग नावाचा कीवर्ड. आता जसा सर्चिंग नावाचा कीवर्ड केला ना तर तुमच्या समोर सर्चिंगच्या बाबतीत खूप सारे लिंक येतील. हे बघा, हा सर्च करून राहिला म्हणजे काहीतरी फाइंड आउट करून राहिला है ना. ह्या इमेजेस आल्या, इमेजेसच्या नंतर याच्या रिलेटेड काही डेटा सर्चिंग. पण सर्च काय काय केलं, जेवढे काही कीवर्ड आहे सर्चिंगच्या रिलेटेड सगळे तुमच्या समोर दिलेले आहे ना. जेवढे काही कीवर्ड्स आहे इथं सर्चिंग दिले, सर्चिंगच्या बाबतीमध्ये दिलेलं आहे. याला आपण सर्चिंग म्हणतो, म्हणजे रिसर्च, त्याच्याशी रिलेटेड इन्फॉर्मेशन येते आणि तो काय करते, ते जो त्या रिलेटेड डेटा असेल तो तुमच्या समोर ठेवून देते. त्याला आपण काय म्हटलेलं आहे, सर्चिंग म्हटलेलं आहे. आता पुढचा जो सेकंड पार्ट आहे तो आहे, बरं सर्चिंगची डेफिनेशन काय एकदा ते पाहून घ्या. सर्चिंगची डेफिनेशन आहे आपली, ते सर्चिंगची डेफिनेशन आहे फाइंडिंग द लोकेशन ऑफ द रेकॉर्ड विथ गिवन की व्हॅल्यू. की व्हॅल्यू म्हणजे काय, समजा मला डेटा पाहायचा असेल तर मी हे डेटा लिहिणार. समजा मला MSBT वेबसाईट पाहिजे असेल तर मी काय लिहिणार, MSBT. जर मला सिलेबस पाहिजे असेल तर मी काय म्हणणार, सिलेबस. याला काय म्हणतो आपण, की व्हॅल्यू. म्हणजे जी व्हॅल्यू तुम्हाला पाहिजे सर्च करायची असेल त्याला आपण सर्च व्हॅल्यू म्हणतो. और फाइंडिंग लोकेशन ऑफ ऑल रेकॉर्ड विच सॅटिस्फाय वन ऑर मोर कंडिशन. वन ऑर मोर कंडिशन म्हणजे काय, डेटा म्हटलं तर डेटा एकच येईल काय, नाही, डेटाच्या खूप साऱ्या लिंक तुमच्या समोर येते. एक किंवा एक पेक्षा अधिक डेटा तुमच्या समोर ओपन होते, त्याला आपण म्हणतो सर्चिंग. चला पुढच्या नेक्स्ट पार्टवर जाऊ आपण आता. त्याच्यानंतर आहे इन्सर्शन, इन्सर्टिंग, ऍडिंग न्यू रेकॉर्ड इनटू द डेटा स्ट्रक्चर. इन्सर्शनचा अर्थ काय, समजा दिवाळीला आपल्या आईनं काय बनवलंय, करंजा बनवल्या. मग करंजा लड्डू जे बनवलेले आहे तर काय होते माहिती आहे का, एका दिवसात सगळे बनवत नाही, रोजचे 1-2 तास करते. मग आता काय करते, आज 10-12 करंजा बनवल्या तर करंजा बनवलेल्या त्या उचलून ठेवते, इन्सर्ट करते एका डब्यामध्ये, कंटेनरमध्ये, बॉक्समध्ये. मग ते काय झालं, इन्सर्शन. दुसऱ्या दिवशी अजून बनवते, त्या बनवलेल्या करंजा लड्डू जे आहे ते परत त्या डब्यामध्ये टाकते, याला आपण काय म्हणतो, इन्सर्शन. मग समजा हा एक बॉक्स आहे, या बॉक्समध्ये सगळ्यात पहिला डेटा आहे ए, हा याच्यामध्ये इन्सर्ट केला तर हा झाला ए, आणि याला काय केलं आपण, इन्सर्ट केलं. हे एक ऑपरेशन आहे. काय केलं, इन्सर्ट केलं, हे ऑपरेशन आहे. दुसरा बी आला, बी ला या बॉक्स मध्ये ठेवलं तर हे एक ऑपरेशन आहे, त्याला आपण म्हटलेलं आहे इन्सर्ट ऑपरेशन. त्याच्यानंतर सी एक आहे, तर सी एक डेटा याच्यामध्ये गेला, तो काय केला, इन्सर्ट केला. इन्सर्ट मीन्स ऍडिंग सम डेटा इनटू द डेटाबेस, असंही आपण असंही म्हणू शकतो. ऍडिशन ऑफ रेकॉर्ड और डेटा इनटू द स्ट्रक्चर. हे काय एक स्ट्रक्चर आहे, या स्ट्रक्चर मध्ये डेटाला ऍड करणं म्हणजेच काय होते, इन्सर्शन. समजलं इथपर्यंत, एकदम सिंपल आहे इन्सर्शन. आता डिलीट तर तुम्हाला माहितच आहे. इन्सर्शनचं दुसरं उदाहरण आहे, तुम्ही फोटो काढा, फोटो काढल्यावर ऑटोमॅटिक तो डेटा जो फोटो आहे तो कुठं स्टोअर होते, मेमरीमध्ये, झालं इन्सर्शन. परत फोटो काढला तो स्टोअर झाला मेमरीमध्ये, परत फोटो काढला स्टोअर होते, हे काय झालं, इन्सर्शन. म्हणजे जे फोटो काढत गेलो जमा होत गेले, इन्सर्शन. आणि त्याच्या उलट डिलिशन. डिलिशन म्हणजे काय, डिलीट द रेकॉर्ड फ्रॉम द स्ट्रक्चर. आता तुम्ही इमेज ज्या चांगल्या त्या ठेवता आणि ज्या तुम्हाला आवडल्या नाही त्या इमेज काय करता, तुम्ही डिलीट करता, म्हणजे रिमूव्ह करणं म्हणजेच होते डिलिशन. एवढा सोपा आहे इन्सर्शन, डिलिशन. आता डिलिशन मध्ये रिमूव्हिंग द रेकॉर्ड फ्रॉम द स्ट्रक्चर. हे काही सांगायची गरज नाही आहे की स्ट्रक्चर, समजा फॉर एक्झाम्पल हा एक स्ट्रक्चर असेल आणि या स्ट्रक्चर मध्ये डेटा असेल, जसा इथे लिहिले मी 10, इथे लिहिलं 20, इथे लिहिलं 30, ठीक आहे. या स्ट्रक्चर मधून मी डिलीट केला डेटा, किती, 30. काय केला, डिलीट केला. मग 30 डिलीट केल्यावर हे दिसणार कसं, तर याच्यामध्ये फक्त 10च राहील, 20 राहील, 30 राहणार का, नाही, 30 का राहील, ब्लँक राहील. समजलं, याला डिलीट ऑपरेशन म्हणतो. काय केलं, हे डिलीट वरचा केलं आपण, वरचाच करतो, कारण झाकण वरतून आहे ना डब्याचं. लड्डू जेव्हा ठेवतो झाकण वरतून असते, चिकून डिलीट होईल, खालून डिलीट होईल काय, नाही. तर लक्ष द्या, पुढचा जो आहे त्याचं नाव आहे सॉर्टिंग. कोणता आहे, सॉर्टिंग. अरेंजिंग द रेकॉर्ड इन द सम लॉजिकल ऑर्डर. आता तुम्हाला मी म्हटलं एक रॅन्डमली नंबर दिले, ठीक आहे, 5, 7, 3, 1, 2. तुम्हाला म्हटलं की सुपेश हे असेंडिंग ऑर्डर मध्ये लाव, तर काय काही, जोरात बोल, 1 2 3 5 7. हे कोणता ऑर्डर झाला, असेंडिंग ऑर्डर झाला आहे ना. आणि डिसेंडिंग ऑर्डर मध्ये काय येणार मग, 7, 5,
3 2 1 हा झाला ऑर्डर. म्हणजे डेटाला एका स्पेसिफिक ऑर्डर मध्ये लावणं, असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डर मध्ये लावणं, यालाच आपण काय म्हणतो, सॉर्टिंग. समजलं. या सॉर्टिंगच्या 7-8 मेथड आहे. युनिट नंबर 2 मध्ये पाहणार आहोत आपण. युनिट नंबर 2 मध्ये सॉर्टिंग मेथड्स आहेत, त्याचे अल्गोरिदम्स, त्याचे प्रोग्राम्स आणि त्याची मेथड्स, म्हणजे न्यूमेरिकल्स एक्झाम याच्यामध्ये येतात आणि प्रोग्रामही आहे त्याचे. त्या तिन्हीच्या गोष्टी आपल्याला पाहायच्या आहे युनिट नंबर 2 मध्ये. हा युनिट झाला की लगेच युनिट नंबर 2 चालू करू, कारण युनिट नंबर 2 आणि 1 हे दोन्हीही तुमच्या युनिट टेस्ट मध्ये येतात. नेक्स्ट पुढचा सॉर्टिंग झाला. आता आहे मर्जिंग. मर्जिंगचं नाव ऐकलं का तुम्ही? मर्जिंग म्हणजे काय? मर्जिंग म्हणजे काय? मर्ज करा. आता तुम्ही काही काही जण रील बनवतात. तर रील बनवताना काय करतात माहिती काय? एक शूट पहाडावरचा घेतात, एक शूट धबधब्याचा घेतात आणि एक शूट रोडवरचा घेतात. मग हे तिन्ही शूट काय करतात? एका सॉफ्टवेअर मध्ये टाकतात आणि सगळ्यांना काय करते? कंबाईन करते, मर्ज करते आणि जो व्हिडिओ जिथे पाहिजे तिथे ठेवते. याला आपण काय म्हणतो? मर्जिंग. बरोबर ना? म्हणजे काही काही वेगवेगळ्या गोष्टी असतील ठेवलेल्या, त्याला आपण काय करतो? मर्ज करतो, एकत्रित करतो. यालाच आपण म्हणतो मर्जिंग. मग पहा याची डेफिनेशन पहा. कंबाईनिंग द रेकॉर्ड इंटू 2 डिफरंट सॉर्टेड फाईल इंटू सिंगल सॉर्टेड फाईल. फक्त इथे एक लक्षात ठेवा, सॉर्टेड करतो आपण, सॉर्टेड. मग समजा मी म्हटलं ए मध्ये डेटा आहे 1 2 आणि 5 हा डेटा आहे ए मध्ये. लक्ष द्या. बी मध्ये डेटा आहे, लक्ष द्या रे, बी मध्ये डेटा आहे 4 3 आणि 6 हा बी मध्ये डेटा आहे. आता या दोघांची आपल्याला काय करायचे? मर्जिंग करायचे. काय करायचे? मर्जिंग. आता मर्जिंग करत असताना आपण या दोघांचंही काय करू? सॉर्टिंग करू. काय करू? सॉर्टिंग. मग आता सांगा बरं, सी मध्ये काय काय लिहिसाल? सगळ्यात पहिले काय लिहिसाल? दोघांचं एकत्रित केलं तर 1, नंतर 2, नंतर 3, नंतर 4, नंतर 5 आणि नंतर याला म्हटलेलं आहे मर्जिंग. मर्जिंग करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवावी लागते की दोन्ही जे रेकॉर्ड आहेत त्या दोन्ही रेकॉर्डला पहिले सॉर्टिंग करावं लागते आणि मग सॉर्टेड केलेल्या दोन्ही गोष्टी मर्ज करावं लागते. मर्ज म्हणजे एकत्रीकरण करणं. नेक्स्ट पार्ट जो आहे तो आहे तुमचा सेकंड पार्ट. तो कोणता आहे? मर्जिंग झाल्यानंतर कॉपिंग आणि अपडेटिंग. कॉपिंग तर माहिती तुम्हाला, कॉपिंग काय होतं? अपडेटिंग को. आता पुढचा अपडेशन म्हणजे काय होते? लक्ष द्या. अपडेट बद्दल तर शब्द ऐकला असेल ना. कोणतंही सॉफ्टवेअर ऍप जर आपल्या मोबाईल मध्ये असेल तर तिथं काय येते? अपडेट. अपडेटचा अर्थ काय होते? काहीतरी नवीन गोष्ट ऍड करणं, है ना. म्हणजे ज्या गोष्टी जुन्या झाल्या असतील त्याच्यामध्ये नवीन गोष्ट ऍड करणं. जसं आता सी लँग्वेजचं अपडेट झालं. सी लँग्वेजचं अपडेट काय झालं? C++. म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी नवीन आलं. तर नवीन गोष्टी ऍड करणं त्यालाच आपण काय म्हणतो? अपडेशन. मग बा मेकिंग चेंजेस ऍट लोकेशन ऑफ रेकॉर्ड. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल आधार कार्ड वरती माझं नाव असं होतं, चुकलं होतं ते असं. मग आता मी रिक्वेस्ट टाकली, माझं आधार कार्ड वरचं नाव चुकलं, मला करेक्शन करायचं आहे. मग आपण काय करतो? अपडेट देतो. आणि अपडेटसाठी मग मी त्याला सांगितलं असं लिहायचं. मग त्यानं अपडेट केलं SANGHPAL. काय अपडेट केलं याच्यात? पहा बरं, एच. याच्यामध्ये नवीन जे ऍड केला तो एच केला. तेच आहे की याच्यामध्ये जर कमतरता असेल तर त्या याच्यामध्ये भरून काढणं, त्यालाच आपण अपडेट म्हणतो. हे डेटामध्ये होतं. कुठं? ते डेटा. आता माझं नाव म्हणजेच काय झाला? डेटा झाला. आणि पूर्ण वर्डला माहित झाला की याच्या नावामध्ये मिस्टेक होती, तर आता आपण क्लिअर केली. याला आपण अपडेट मानतो. पुढचा आहे लास्ट वाला जो आहे तो आहे क्रिएशन. कोणता आहे? क्रिएशन. आता क्रिएशन मध्ये पहा काय होते? क्रिएशनचा अर्थ काय होते? नवीन तयार करणं. क्रिएशन, क्रिएट अ न्यू डेटा. जसं फॉर एक्झाम्पल आतापर्यंत या डेटा स्ट्रक्चरचं आपलं जे रेकॉर्डिंग लेक्चर होतं ते लॅपटॉपवर डेस्कटॉपवर होतं. पण आता नवीन काहीतरी आपण तयार करून राहिलो. डिजिटल बोर्ड सोबत काय करून राहिलो? नवीन क्रिएशन करून राहिलो. व्हिडिओ हा जो आहे एका चांगल्या फॉर्मॅटमध्ये येऊन राहिला, आवाज तुम्हाला व्यवस्थित येऊन राहिला, डिजिटली दिसून राहिला. हे झालं नवीन क्रिएशन. असं तुम्ही रोज रोज नवीन नवीन रील बनवतात. काही काही जण रील बनवण्याच्या चक्करमध्ये खाईमध्ये मरतात. रील बनवायला जातात, खाईमध्ये पडतात. रील बनवून जातात, ऍक्सिडेंट होते. काही जण स्टंट करायला जातात, रील बनवतात, तेव्हा ते मरून जातात. तर रीलच्या नादामध्ये धिंगाणा होऊ शकते.
पण आपल्याला काय करायचं, नवीन क्रिएशन करायचं आहे. डेटाचं नवीन जर क्रिएशन केलं तर त्यालाच आपण क्रिएशन म्हणतो. हे सगळे डेटा स्ट्रक्चरचे ऑपरेशन आहे. लक्षात आलं कोणते कोणते ऑपरेशन आहे. मग टोटल किती ऑपरेशन झाले आपले, 8 ऑपरेशन. चला एक वेळा रिवाइज करून घेऊ आपण. 8 ऑपरेशन कोणते कोणते आठवते का तुम्हाला, पहा बरं. ऑपरेशन इथं म्हटलेलं आहे ऑपरेशन परफॉर्म ऑन डेटा स्ट्रक्चर. डेटा स्ट्रक्चरवर कोणते कोणते ऑपरेशन परफॉर्म केले जातात, तर डेटा स्ट्रक्चरवरती ऑपरेशन परफॉर्म करणारे जे आहेत तो आहे ट्रॅव्हर्सिंग. ट्रॅव्हर्सिंग म्हणजे विजिट इच अँड एव्हरी रेकॉर्ड ओनली वन्स. दुसरा आहे सर्चिंग. सर्चिंग मीन्स फाइंडिंग द लोकेशन ऑफ रेकॉर्ड. त्याच्यानंतर आहे इन्सर्टिंग मीन्स ऍडिंग सम इन्फॉर्मेशन इन टू द रेकॉर्ड. त्याच्यानंतर आहे डिलीटिंग, रिमूव्ह द रेकॉर्ड. सॉर्टिंग मीन्स अरेंज द डेटा इन असेंडिंग ऑर डिसेंडिंग ऑर्डर. देन आहे मर्जिंग, आणि मर्जिंगच्या नंतर पुढचा जो आहे, मर्जिंगच्या नंतर काय, अपडेटिंग. आणि अपडेटिंग म्हणजे काय, ऍड न्यू डेटा इन टू द ओल्ड डेटा. आणि त्याच्यानंतर आहे क्रिएशन. क्रिएशन म्हणजे नवीन काहीतरी तयार करणे, हे म्हणजे होते क्रिएशन. असे टोटल 8 ऑपरेशन तुम्हाला उद्याच्या लेक्चर मध्ये वाचून यायचे आहे. आणि वाचल्यानंतर मी नेक्स्ट लेक्चर मध्ये तुम्हाला विचारणार आहे ऑपरेशन ऑन डेटा स्ट्रक्चर. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे एक्झाम मध्ये येथे. तुम्हाला जर आपले लेक्चर समजत असेल, सगळ्या गोष्टी जर समजा व्यवस्थितरित्या तुम्हाला सगळं काही समजत असेल, तर तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही विद्यार्थ्याला हा लिंक पाठवू शकता व्हिडिओची, आणि आपला क्लास जॉईन करू शकता. उशीर करू नका, आपला क्लास जॉईन करा. थँक्यू.